राजकीय मराठ्यांना याच्याच बरोबर माझा दुसरा बी एक विनंतीपूर्वक सल्ला आहे, तुमच्या लेकरा बाळाच्या शापशिव्या खाऊ नका. ते म्हणते बाबा मम्मी पप्पा आपली सत्ता होती त्यावेळेस तुम्ही मुंबईला नाही गेले, आज माझ्या आयुष्याचं वाटोळं झालं. सत्ता आहे म्हणून शिक्षण मोफत मिळणार नाही किंवा आमदार खासदार मंत्री फुकट फी भरणार नाही, तुमच्या पोराची फी नाही भरणार किंवा फुकट नोकरी नाही लागणार, त्यासाठी आरक्षणच लागणार आहे. हे मराठा समाजानं सगळ्या राजकीय पक्षातल्या आमदार खासदार मंत्री सगळ्या पदाधिकाऱ्यांना नेत्यांना माझी हात जोडून अंतरवालीतून विनंती, एवढ्या वेळेस मागं राहू नका, समाजाचं पाठीशी उभा राहा. तुम्ही सत्तेत आहे म्हणून मराठ्यांच्या पोराचे डोके फोडू देऊ नका. आणि जर डोके फोडले, कुणी काठी बी डोचिली ना मराठ्याच्या पोराला मुंबईत काठी, तर राजकीय सगळ्या मराठ्यांनी एका बाजूने व्हा. महाराष्ट्रातला पांधन रस्ता सुद्धा सुरू नाही राहायला पाहिजे, नुसतं काठी जरी डोचिली तरी. इतक्या ताकदीनं मराठ्याच्या पाठीशी उभा राहा, ही आमचे तुम्हाला आग्रहाचं निमंत्रण पण आहे, हात जोडून विनंती पण आहे. समाजाचे रक्षण करायची वेळ आली, ह्या वेळेस रक्षणासाठी रस्त्यावर या, नसता समाज तुम्हाला कधीच माफ करणार नाही. ज्यावेळेस आमच्यावर संकट होतं त्यावेळेस तुम्ही सरकारच्या बाजूने होतात, म्हणजे ते मोगलाच्या फौजी असल्यासारखं होईल. इकडं धर्माची लढाई सुरू झाली आणि काही जण मोगलाच्या फौजीतच उड्या आणत होते आणि तिकडं जेवत होते आणि आपले माणसं मरताना डोळ्यानं बघत होते. तो कोण होता? मुघलाचा तो उभा राहून लढत होता, त्याच्या आजूबाजूला घोड्यावर बसलेला आपलाच काही फितूर गद्दार हिंदूच त्या बाजूनं माहिती पुरवत होता, धर्म मिटाव म्हणून, जात मिटाव म्हणून. ह्या भूमिकेत राजकीय मराठ्यांनी राहू नये ही आमची तुम्हाला हात जोडून विनंती. असता समाजाचं रक्त सांडताना समाज संघर्ष करीत होता, समाज लेकरं मोठे व्हा म्हणून लढत होता. त्या टायमाला तुम्ही आमच्या सोबत नव्हतात, हे मराठ्यांना कधीच वाटू देऊ नका. प्रत्येक मराठ्यांना वाटलं पाहिजे, प्रत्येक राजकारणी मराठा मी माझ्या डोळ्यानं बघितला. बघा राजकीय मराठ्यांना ऐका, मुंबईतला गरीब मराठ्याचं पोरग म्हणलं पाहिजे की मी माझ्या डोळ्यानं बघितलं व सगळ्या पक्षाचे मराठी मुंबईला होते. इतका गर्व आणि अभिमान तुमचा आम्हाला वाटला पाहिजे. एवढं काम तुम्ही करावं एवढी या निमित्तानं मी तुम्हाला विनंती करतोय. एक घर एक गाडी घ्यायची, मोटरसायकल असन, फोर व्हीलर असन, काय असन, एक घर एक गाडी 27 ऑगस्टला निघलीच पाहिजे, इतक्या तयारीने लागायची. एक घर एक गाडी ज्यांनी घेतली, मग आता ती मोठी असन मोटरसायकल असन, त्याने फक्त वाट लावायला मुंबईला यायचं, मग त्याने त्याची गाडी घेऊन माघारी यायचं. मोटरसायकलवाल्याला एक महत्वाची सूचना आहे, आज ते ध्यानात ठेवा. तुम्हाला गाडी दम्माने हाणायची. तिथं रेस खेळायला नाही चाललो आपण, आपल्यात दम्माने गेलं सगळ्यात माग राहिलं तरी मुंबईला जायचं, सगळ्यात पुढं असलं तरी मुंबईला जायचं, ध्यानात ठेवा. माझ्या एकाही पोराचं नुकसान होता कामा नाही, त्याचा हातपाय मोडता कामा नाही, तो गाडीवर पडता कामा नाही, ध्यानात ठेवा. गाड्या दम्माने चालवा. नसता एकानेही मोटरसायकल मुंबईला घ्यायची नाही. जे जे पोरं मोटरसायकल घेणार आहेत त्यांच्या घरच्यांना सुद्धा सांगतो, त्याला घरीच सांगा गाडी दम्माने आण, नाही तर गाडीवर येऊ देऊ नका, त्याच्यापेक्षा फोर व्हीलर लावा. पण एकाने सुद्धा थांबायचं नाही. आहे ती पुरी ताकद ह्यावेळेस मराठ्यांनी ओतायची आणि मराठ्यांची शक्ती वाढवायची, मराठ्यांची शान वाढवायची. मराठा हरू द्यायचा नाही, ही मराठ्यावर जबाबदारी. सगळ्या मराठ्यांनी मुंबईकडं सगळ्यांनी निघायचं. आपल्याला शांततेचं आंदोलन करायचंय हे सांगितलंय, मुंबईच्या मराठ्यांबद्दलही सगळ्यांना सांगून झालंय. एक शेवटचा मंत्र आता मराठ्यांसाठी, अस्सल जातवान मराठ्यांनी, खानदानी मराठ्यांनी घरी नाही बसायचं. लेकरा बाळाच्या कल्याणासाठी मी झटतोय, जीव जाळतोय, रक्त जाळतोय, उपाशी तपाशी राहून समाजाचे लेकरं मोठं करायसाठी झुंज लावली. तुम्ही घरात झोपून तुमच्याच लेकरा बाळाच्या शापशिवाय अंगावर घेऊ नका. एखाद्या नेत्याला भिवून घरी झोपताल, आमदाराला भिवून घरी झोपताल, सत्ताधाऱ्याला भिवून घरी झोपताल, किंवा आमचं सरकार आहे म्हणून जाणार नाहीत, किंवा एखाद्याने दम दिला असेल तू जाऊ नको, मला नाव सांगा, नसता त्याच्या वाचून तुमचं काही गुतलं नाही. काय करीन करून करून आमदार खासदार तो मंत्री, तुमचं एखादं काम गुततोय तो करणार नाही केलं. जातीच्या लेकराचं तुमच्या पोराचं आयुष्याचं कल्याण होईल, त्याचं काय? चंद्रसूर्य आहे तोपर्यंत आरक्षण आहे तुमच्या लेकरात, त्याचं काय? आपलं कामच काय गुततं त्याच्यापेशी? एखाद बार दवाखाना नाही तर पोलीस स्टेशनला भांडणं झाले बांधायचे तर
त्याच्यापेक्षा भांडणच करू नको, बांधायची काय गुतलं, त्याचा पाय पाडायची काय गरज आहे? कोणी का 10 रुपयात तेलमीठ घेऊन देतं का आपल्या संसारात चालवायला? म्हणून त्याच्या वाचून काय गुतलंय? आणि त्याचं ऐकून तुम्ही तुमच्या पोराचं पोरीचं वाटोळं करणार का आता घरात झोपून? त्याच्यामुळे एकाही मराठ्यांनी घरी थांबू नका. आणि अस्सल जातवान मराठी घरी थांबतच नाहीत. मी सांगतो, मला 96 नकोळ्या अवलाद घरी झोपतच नसते. आणि जो झोपण ना, जो तरी घरी झोपण, मग शंकाच आहे बा. तरी घरी झोपतो म्हणल्यावर मग शंकाच. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.